हॅलो स्टुडंट, आपण आज इम्पेरेटिव्ह प्रोग्राममधला जो काही युनिट सेकंड आहे ओके तो आपण पाहणार आहोत. फर्स्ट युनिट आपलं कंप्लीट झालेलं आहे. जे रेग्युलर मंडे आणि ट्यूजडे आलेले आहेत त्यांना युनिट फर्स्ट चांगल्या प्रकारे समजला असेल असं मी गृहीत धरते. ओके, तर आपण आता नेक्स्ट युनिट बघूया. तर नेक्स्ट युनिटचं नेम आहे ऑपरेटर्स, एक्सप्रेशन अँड डेटा इनपुट आउटपुट. ओके, तर फर्स्ट आपण बघूया ऑपरेटर्स अँड एक्सप्रेशन. म्हणजे ऑपरेटर्स म्हणजे काय आणि एक्सप्रेशन म्हणजे काय. ओके, फर्स्ट बघूया. सिम्बॉलिक शेप्स दॅट आर यूज टू परफॉर्म ऑल डिफरंट टाइप्स ऑफ मॅथमॅटिकल और लॉजिकल कॅल्क्युलेशन्स आर कॉल्ड ऑपरेटर्स. आता जे काही ऑपरेटर्स आहेत म्हणजे काय की समजा तुम्ही प्लस आहे, मायनस आहे, ओके, स्टार आहे, ॲट आहे, हे जे काही सिम्बॉल्स आहेत तर ह्या आहे ना मॅथमॅटिकलसाठी जे सिम्बॉल्स यूज केले जातात किंवा लॉजिकल कॅल्क्युलेशनसाठी जे काही सिम्बॉल यूज केले जातात त्याला काय म्हटलं जातं, ऑपरेटर्स असं म्हटलं जातं. ओके ओके, तर ऑपरेटर म्हणजे काय की जे काही मॅथमॅटिकल आणि लॉजिकल कॅल्क्युलेशनसाठी जे काही हे परफॉर्म होण्यासाठी जे काही सिम्बॉलिक शेप्स आपण यूज करतो त्याला काय म्हटलं जातं, ऑपरेटर्स असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे व्हेन टू ऑर मोर व्हॅल्यूज ऑर व्हेरिएबल्स हॅविंग स्टोर्ड व्हॅल्यूज आर अटॅच्ड विथ ईच अदर टू परफॉर्म सम स्पेसिफिक कॉम्प्युटेशन देन इट इज कॉल्ड ॲज एक्सप्रेशन. आता एक्सप्रेशन म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल आता काय सांगायचं म्हटलं तर एक्सप्रेशन जे काही तुम्ही व्हेरिएबल यूज करून म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा ज्या काही व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल यूज करून तुम्ही जे काही एक इन्स्ट्रक्शन्स तयार करता त्याला काय म्हटलं जातं, एक्सप्रेशन असं म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल आपण शिकलो की सी इज इक्वल टू ए प्लस बी. तर हा जे काही असणार आहे हे जे काही इन्स्ट्रक्शन असणार आहे ह्याला काय म्हणणार आहोत आपण, एक्सप्रेशन असं म्हणणार आहोत. ओके, किंवा सी इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय बी. ओके, हे सुद्धा काय एक्सप्रेशनच आहे. ओके, नेक्स्ट आहे ए ग्रेटर दॅन बी. ओके, हे काय असणार आहे, एक्सप्रेशन असणार आहे. हे सगळे तिन्ही आपण जे बघितलेले आहेत ते एक्सप्रेशनचे एक्झाम्पल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय की टू ऑर मोर व्हॅल्यूज किंवा व्हेरिएबल यूज करून जे काही आपण परफॉर्म केलेलं आहे त्याला काय म्हटलेलं आहे, एक्सप्रेशन असं म्हटलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया युनरी ऑपरेटर. ओके, युनरी ऑपरेटर्स आर दोज ऑपरेटर्स विच ऑपरेट ऑन ओनली वन ऑपरंट. ओके, ऑपरेशन लाईक आय प्लस प्लस which is same as I is equal to I plus 1. आता इथे बघा काय सांगितलं, युनरी ऑपरेटर आर दोज ऑपरेटर विच ऑपरेट ओनली वन ऑपरेट. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही युनरी ऑपरेटर्स आहेत या युनरी ऑपरेटरमध्ये फक्त एकच ऑपरेंट काय केला जातो, यूज केला जातो. आता जे काही ऑपरेशन्स आहेत लाईक आय प्लस प्लस फॉर एक्झाम्पल इथे सांगितलं आहे. तर आय प्लस प्लस म्हणजे काय की विच इज सेम ॲज आय इज इक्वल टू आय प्लस 1. ओके, म्हणजे आय प्लस प्लस जी काही हे इन्स्ट्रक्शन असणार आहे हे कोणासारखं काम करणार आहे, आय इज इक्वल टू आय प्लस 1 सारखं काम करणार आहे. ओके, म्हणजे जी काही आयची व्हॅल्यू आहे ही कितीने इन्क्रीमेंट होणार आहे, 1ने इन्क्रीमेंट होणार आहे. ओके, इज ॲन ऑपरेशन दॅट इज परफॉर्म ऑन ओनली वन ऑपरंट अँड दॅट इज आय. आता इथे बघा ह्या ऑपरेशनमध्ये फक्त एकच ऑपरंट. आता ऑपरंट कोणाला म्हणणार, फक्त आय. या आयला काय म्हटलं आहे, ऑपरंट म्हटलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट सो दीज टाईप्स ऑफ ऑपरेशन्स आर टर्म ॲज युनरी. हे जे काही ऑपरेशन्स असतात ह्या ऑपरेशन्सला काय म्हटलं जातं, युनरी असं म्हटलं जातं. ओके, देर आर 6 युनरी ऑपरेटर सपोर्टेड बाय सी प्रोग्रामिंग लँग्वेज. युनरी ऑपरेटर्स आर लिस्टेड बिलो. बघा कोणते कोणते युनरी ऑपरेटर आहेत, बिटवाईज कॉम्प्लिमेंट, लॉजिकल नॉट, युनरी ऑपरेटर, पॉइंटर डिक्लेरेशन, इनडायरेक्शन ॲड्रेस ऑफ अँड युनरी प्लस. हे जे काही एक्झाम्पल्स आहेत हे
युनरी ऑपरेटरचे एक्झाम्पल आहे. ओके, नेक्स्ट आपण ऑपरेटर बघूया, बायनरी ऑपरेटर. ओके, दोज ऑपरेटर दॅट परफॉर्म अरिथमॅटिक ऑपरेशन्स ऑन टू व्हेरिएबल्स आर टर्म ॲज बायनरी ऑपरेटर. ओके, बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, एक अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहेत की त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल यूज करून जे काही परफॉर्म केलं जातं त्या ह्याला काय म्हटलं जातं, बायनरी ऑपरेटर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, इथे काय दिलं आहे, A+B, म्हणजे जो काही प्लस असणार आहे ह्याला काय म्हटलं जातं, ऑपरेटर असं म्हटलं जातं. आणि A आणि B हे काय आहेत, ऑपरँड्स आहेत. ओके, बायनरी ऑपरेटर बघा की ह्याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे, 2 व्हेरिएबल लागणार असं आहेत. 2 व्हेरिएबल यूज करून जे काही ऑपरेशन परफॉर्म केलं जातं तर हे परफॉर्म होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कोणते बायनरी ऑपरेटर्स काय करणार आहोत, यूज करणार आहोत. आता ह्याच्यामधलं ऑपरेटर कोणता आहे, प्लस, आणि A आणि B हे काय आहेत, ऑपरँड्स आहेत. ओके, नेक्स्ट त्याच्यामध्येच बघूया, ऑपरेशन लाईक C = A+B. ओके, परफॉर्म युजिंग 2 व्हेरिएबल्स अटॅच टू द ऑपरेटर प्लस ऑन बोथ साईड्स. म्हणजे जे काही 2 व्हेरिएबल यूज केलेले आहेत ते कोणाला अटॅच केलेले आहेत, प्लस या ऑपरेटरला काय केलेले आहेत, अटॅच केलेले आहेत. सो दीज टाईप्स ऑफ ऑपरेशन्स आर टर्म बायनरी. म्हणजे हे जे काही ऑपरेशन असणार आहे हे ऑपरेशन काय असणार आहे, या ऑपरेशनला काय म्हणतात, बायनरी ऑपरेशन असं म्हणतात. ओके, नेक्स्ट जो पॉईंट आहे तो कोणता आहे, टर्नरी ऑपरेटर और कंडिशनल ऑपरेटर्स. ओके, तर टर्नरी ऑपरेटर आणि कंडिशनल ऑपरेटर म्हणजे एकच कन्सेप्ट आहे, टर्नरी और कंडिशनल. ओके, दोज ऑपरेटर दॅट परफॉर्म अरिथमॅटिक ऑपरेशन्स ऑन 3 व्हेरिएबल्स आर टर्म ॲज टर्नरी ऑपरेटर. ओके, एक सिंटॅक्स बघूया. आता जी काही इथे हा सिंटॅक्स दिलेला आहे, कंडिशन, तुमची जी काही कंडिशन असेल ती A > B, A <B, काय असेल ते कंडिशन, पुढे क्वेश्चन मार्क आहे, स्टेटमेंट 1 कोलन आणि स्टेटमेंट 2, आणि ही जी काही कंडिशनल ऑपरेटर्स आहे, इन्स्ट्रक्शन्स आहे ती सेमिकोलनने काय करायचे, एंड करायचे. ओके, आता बघा, आता ह्याच्यामध्ये जी काही कंडिशन असणार आहे ही कंडिशन समजा ट्रू असेल तर स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होणार आहे. जर कंडिशन फॉल्स असेल तर काय होणार आहे, स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होणार आहे. तर फॉर एक्झाम्पल बघा, आता ह्याच्यामध्ये जे काही ऑपरेटर्स यूज केलेत, क्वेश्चन मार्क, कोलन, ह्या आहे ना ऑपरेटरना काय म्हणतात, टर्नरी और कंडिशनल ऑपरेटर असं म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल बघूया आपण. तर इथे फॉर एक्झाम्पल बघा, एक ग्रेटर दॅनचं आपल्याला काय दिलं आहे, सिम हे दिलं आहे. या ज्या काही यूज केलेल्या आहेत ते हेडर फाईल यूज केलेल्या आहेत. मेन फंक्शन यूज केलेलं आहे इथे, व्हॉइड मेन. आता मेन फंक्शन, मेन बॉडीमध्ये बघा काय केलेलं आहे, इंट A = 10 आणि B = 20. म्हणजे A आणि Bचा डेटा टाईप काय आहे, इंट आहे. आणि A मध्ये 10 ही व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे आणि B मध्ये 20 व्हॅल्यूज काय केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. ओके, आता टर्नरी ऑपरेटर कसा यूज करणार बघा, A > B. इथे मी कंडिशन लिहिली, ही जी काय आहे ती काय आहे, कंडिशन आहे. ओके, सिंटॅक्सप्रमाणे बघा, पहिलं काय लिहायचं, कंडिशन, म्हणून मी इथे काय लिहिलं आहे, कंडिशन लिहिलं आहे, A > B. आता इथे आपल्याला चॉईस करायचं आहे किंवा कंडिशन इथे काय होणार आहे, चेक होणार आहे. आता A ची व्हॅल्यू किती आहे, 10, आणि B ची व्हॅल्यू आहे 20. ओके, A > 20, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे, ते काय फॉल्स आहे. मग काय होणार आहे, स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होण्याऐवजी जर फॉल्स असेल तर काय होणार आहे, स्टेटमेंट 2 वाला एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे स्टेटमेंट 1 इथे एक्झिक्यूट होणार नाही आहे. ट्रू आली असती तर पहिलं स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं असतं, फॉल्स आले तर सेकंड स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. आता इथे काय होणार आहे, जी काय कंडिशन आहे ती काय आहे, फॉल्स आहे, म्हणून B > A असं आपल्याला काय दिसणार आहे, आउटपुट दिसणार. ओके, आता समजा मी इथे व्हॅल्यू चेंज केली, 3 केली, म्हणजे 30 गेली इथे, तर काय होणार आहे, फर्स्ट म्हणजे कंडिशन काय असणार आहे तुमची, ट्रू असणार आहे. म्हणून काय होणार आहे, आउटपुट तुमचं A <B. ओके, हे या टर्नरी ऑपरेटरमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहेत अरिथमॅटिक ऑपरेटर्स. आता अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये काय सांगितलं बघा, कोणते कोणते अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहे, प्लस म्हणजे ॲडिशनसाठी यूज केलं जातं, मायनस सबट्रॅक्शनसाठी यूज केलेलं आहे, स्टार मल्टिप्लिकेशनसाठी,
स्लॅश डिव्हिजनसाठी, पर्सेंटेज मॉड्युलससाठी. आता हा मॉड्युलस म्हणजे काय की जेव्हा आपण आता बघा इथे मॉड्युलस काय दिलं आहे की जेव्हा आता इथे हे एक्झाम्पल बघा डिव्हिजनचं की समजा 8ला 2ने समजा डिवाईड केलं तर काय होणार आहे 2 4 जा 8 म्हणजे कोशंटमधली व्हॅल्यू काय होते इथे डिस्प्ले होते डिव्हिजनमध्ये. पण मॉड्युलसने काय होणार आहे की समजा मी इथे 8 केलं 2 डिवाइड बाय 8 ओके तर पर्सेंटेज साईनने काय होणार आहे जी काही रिमाइंडरमधली व्हॅल्यू आहे ती रिमाइंडरमधली व्हॅल्यू काय होणार आहे इथे डिस्प्ले होणार आहे म्हणजे चेक होणार आहे तिथे. तर 2 4 जा 8 म्हणजे रिमाइंडर काय होणार आहे इथे 0 राहणार आहे म्हणजे इथे काय होणार आहे फक्त रिमाइंडरमधली व्हॅल्यू काय होणार आहे चेक होणार आहे. आता इथे समजा मी 9 केलं 2 डिवाइड बाय 9 तर रिमाइंडर किती राहणार आहे इथे 2 4 जा 8 म्हणजे रिमाइंडर किती राहणार आहे इथे 1 राहणार आहे. म्हणजे या मॉड्युलस ऑपरेटरने काय होणार आहे रिमाइंडर काय होणार आहे चेक होणार आहे. ओके नेक्स्ट आहे डबल प्लस. ओके आता डबल प्लस कशासाठी यूज करतात इन्क्रीमेंट आय प्लस प्लस सेम ॲज आय इज इक्वल टू आय प्लस. ओके हे कशासाठी यूज करतात जे काही व्हेरिएबल आता फॉर एक्झाम्पल आय प्लस प्लस किंवा जे प्लस प्लस म्हणजे आता जेमध्ये समजा व्हॅल्यू असेल स्टार्टिंगला जेमध्ये समजा व्हॅल्यू आपण 1 दिली असेल तर हा जो काही जे प्लस प्लस आहे तो कितीने इन्क्रीमेंट होणार आहे बाय 1ने इन्क्रीमेंट होणार आहे. म्हणजे जे काही हा आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज करणार आहोत तो कितीने इन्क्रीमेंट होणार आहे बाय 1ने काय होणार आहे इन्क्रीमेंट होणार आहे. तसंच डबल मायनस म्हणजे डिक्रीमेंट म्हणजे काय होणार आहे बाय 1ने काय होणार आहे डिक्रीज होणार आहे व्हॅल्यू. ओके हे जे काही आत्ता आपण ऑपरेशन्स ऑपरेटर बघितले हे कोणते आहेत ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत. ओके याच्यावरती एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. एक्झाम्पल बघा घेतलेलं आहे इथे मी हेडर फाईल दिलेले नाही आहे हेडर फाईल तुम्ही लिहायच्या आहेत. ओके आता हे जे काही ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत त्या सगळ्या ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स ह्या प्रोग्राममध्ये यूज केलेला आहे. ओके इथे मी डेटा टाईप डिक्लेअर केलेला आहे इंट. ओके इंटच्या पुढे आय आणि जे व्हॅल्यू आय जे आणि के हे 3 व्हेरिएबल्स काय केले डिक्लेअर केलेले आहेत. आयमध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे 3 आणि जेमध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे 2. ओके के हा आपण रिझल्ट स्टोअर करण्यासाठी यूज केलेला आहे व्हेरिएबल. आता पुढे काय लिहिलं इन्स्ट्रक्शन के इज इक्वल टू आय प्लस जे म्हणजे आयची व्हॅल्यू किती आहे 3 जेची व्हॅल्यू 2 3 प्लस 2 रिझल्ट किती स्टोअर झाला केमध्ये 5 स्टोअर झाला. ओके म्हणजे इथे तुम्हाला आउटपुट कसं दिसणार आहे की आय प्लस जे इज इक्वल टू 5. ओके नेक्स्ट आहे मायनस म्हणजे 3 मायनस 2 किती होणार आहे 1. इथे आउटपुट काय दिसते होणार आहे 1. आय इंटू जे म्हणजे 3 इंटू 2 म्हणजे काय होणार आहे 6 म्हणजे केचा रिझल्ट काय होणार आहे इथे डिस्प्ले 6 होणार आहे. आता 3 डिवाइड बाय 2. ओके तर इथे काय होणार आहे 2ने 3ला डिवाइड झाल्यावर काय 2 1 जा 2. ओके तर इथे काय होणार आहे क्वोशंट म्हणजे 1 ही व्हॅल्यू काय होणार आहे इथे डिस्प्ले होणार आहे. ओके नेक्स्ट आहे 3 डिवाइड बाय 2 म्हणजे हा पर्सेंटेज कशासाठी मॉड्युलस कशासाठी रिमाइंडरसाठी यूज केलेला आहे. म्हणजे रिमाइंडर इथे किती राहणार आहे 1 म्हणजे इथे व्हॅल्यू काय डिस्प्ले होणार आहे 1 व्हॅल्यू डिस्प्ले होणार आहे. आता आय प्लस प्लस आता आयची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3 म्हणजे आय प्लस प्लस केल्याने 3 जी व्हॅल्यू आहे ती बाय 1ने काय होणार आहे इन्क्रीमेंट होणार आहे. म्हणजे इथे काय होणार आहे 4 व्हॅल्यू काय होणार आहे डिस्प्ले होणार आहे. आणि जे मायनस मायनस जेची व्हॅल्यू किती आहे 2 जे मायनस मायनस म्हटल्यावर जेची व्हॅल्यू 2 म्हणजे 2 काय होणार आहे बाय 1ने काय होणार आहे डिक्रीमेंट होणार आहे. म्हणजे इथे व्हॅल्यू किती डिस्प्ले होणार आहे 1 डिस्प्ले होणार आहे. ओके तर आता हे आपण जे काही ऑपरेटर्स आपण बघितलेले ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स टर्नरी और कंडिशनल ऑपरेटर्स नेक्स्ट आहे बायनरी ऑपरेटर युनरी ऑपरेटर आणि व्हॉट इज ऑपरेटर अँड एक्सप्रेशन्स. ओके हे जे काही पॉईंट्स मी आज तुम्हाला शिकवले आहेत जर समजा या पॉईंट्स समजा कोणाला समजले नसतील तर तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू.